नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये खमंग आणि कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप कसे तयार करायचे। माझा नेहमीच असा प्रयत्न असतो की अगदी कमी साहित्यामध्ये अगदी रुचकर असा पदार्थ कसा तयार करता येईल आणि अशाच पद्धतीचे पदार्थ जर तुम्हाला तयार करायचे असतील तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता या ठिकाणी मी 1 किलो तयार चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत। आता या लॉलीपॉपला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत। तर या मसाल्यांमध्ये पहिल्यांदा आपण 1 चमचा हळद टाकत आहोत। इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तितकं तिखट तुम्ही इथे टाकू शकता। यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। यामध्ये 10 रुपयाचा चिकन एव्हरेस्टचा मसाला जो आहे तो टाकलेला आहे। यानंतर आपल्याला इथे 2 अंडी टाकून घ्यायची आहेत आणि थोडासा फूड कलर इथे टाकलेला आहे की जेणेकरून या आपल्या लॉलीपॉपला बाहेरच्या सारखा कलर येईल। आता सर्व मसाले आपल्या चिकन लॉलीपॉपला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। मसाल्याचं कोटिंग सर्व लॉलीपॉपला व्यवस्थित झालं पाहिजे, अशा पद्धतीने सर्व मसाले छान व्यवस्थित रगडून लावायचे। आता ह्या चिकन लॉलीपॉपमध्ये मी 1.5 चमचा मैदा टाकलेला आहे आणि सर्व लॉलीपॉपला हा मैदा व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मैदा टाकण्याचं कारण एकच आहे की चिकनला जे त्याचं स्वतःचं पाणी सुटणार आहे ते ह्या मैद्यामुळे ॲब्झॉर्ब होऊन जाणार आहे। आता हे मॅरिनेटेड चिकन लॉलीपॉप अर्ध्या तासासाठी मी असेच ठेवणार आहे की जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर चिकन लॉलीपॉपच्या आतपर्यंत जाईल। जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही हे चिकन लॉलीपॉप ओव्हरनाईटसुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता। याच्याने तुमचा जो चिकन लॉलीपॉपचा जो फ्लेवर आहे तो अजून जास्त छान येईल। आपल्याला चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी आधी एक घोळ तयार करायचा आहे। तर या ठिकाणी मी टेबलस्पूनच्या मापाने 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि मैद्याच्या एक्झॅक्ट दुप्पट आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे। असे 4 चमचे मी कॉर्नफ्लेवर घेतलेले आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे, जेणेकरून आपल्या लॉलीपॉपचं जे कव्हरिंग असेल ते सुद्धा चवदार होईल। पाणी टाकून घट्टसर असा घोळ तयार करून घ्यायचा आहे। त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या। हा घोळ थोडासा घट्टसर असला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा लॉलीपॉप याच्यामध्ये डीप करू तर तेव्हा त्याचा एक छानसा लेयर त्याच्यावरती चढेल। आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपले लॉलीपॉप तयार आहेत आणि लॉलीपॉपसाठीचा तयार केलेला घोळसुद्धा रेडी झालेला आहे। आता लॉलीपॉप मी घेत आहे आणि त्याला या घोळमध्ये चांगलं डीप करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा डीप करून जेवढा त्याचा घोळ निघेल तेवढा निघू द्यायचा आणि परत एकदा डीप करून लगेच त्याला तळण्यासाठी टाकायचं। आता गॅसची फ्लेम ही मध्यम टू हाय अशी ठेवलेली आहे आणि कढईत बसतील असे 6 ते 7 लॉलीपॉप मी तळायला ठेवलेले आहेत। एक साईड व्यवस्थित तळले गेल्यानंतर आपल्याला त्याला पलटून घ्यायचं। 6 ते 7 मिनिटांनंतर आपले लॉलीपॉप छान कुरकुरीत झालेत आणि व्यवस्थित शिजलेले। लॉलीपॉप आता आपण काढून घेऊया। क्रिस्पी असे चिकन लॉलीपॉप तयार झालेले। चला आता आपण याची प्लेटिंग करू। मग कशी वाटली रेसिपी? आवडली ना? छान रेसिपीजसाठी महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबत बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपीची पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल।